जय श्रीराम मंडळी. विषय असा झाला आहे की आम्ही निघालो आता रत्नागिरीला जायला आणि कोकण कन्या ट्रेन ऑलरेडी 3 तास लेट आहे. म्हणजे ती किती 11 वाजता येते, 3 तास म्हणजे 4 तास लेट आहे. 11 वाजता निघते ती CST वरून, पण ती CSMT वरून 11 वाजता निघते, पण तिचं टायमिंग आता 3चं दिलं आहे आणि ते पण हे नाही, कन्फर्म नाही, एक्सपेक्टेड टाईम असं 3 दिलं आहे त्यांनी. तर आता ते आपल्याला हां भाई इकडे पण मोठा चोक आहे. 10:40 10:24 आम्ही समजून आलेलो. कसम आज काय खरं नाही. चिल हां चल फास्टने चल. आम्ही आता चर्चगेट फास्टने चाललोय आणि ही 10:52 आहे, 9:52 आहे चर्चगेट फास्ट. पण बघूया आता. दीपेश स्लो येते, फास्ट नाही येते. कुठे स्लो येते. 10:10 थांबा, काहीतरी अनाऊन्स होतोय भाई. बेकार आला. ट्रेन लेट आहेत, गावच्या ट्रेन पण लेट आहेत आणि सर्वच मेल वगैरे सर्वच लेट आहे आणि मोठा जोक झालाय. आता आम्ही आता सर्व जातो. आता कसं जातोय काय जातोय काहीच माहिती नाहीये, तर समजेल आता कसं आम्ही पोहोचू ते. मेन आधी आम्हाला पनवेलला पोहोचायचं आहे. आणि ज्या कार्यक्रमासाठी जातोय ना तो 9च आहे. म्हणजे ऍटलीस्ट यू हॅव टू रीच देअर बाय 8. आणि कोकण कन्याने अशी डांग दिली आहे ना, आई शपथ. आता माहिती आहे कसं जातं. तुम्ही पण चला आता. लेट्स गो. काय मी आता चर्चगेटच्या ट्रेनमधून उतरलो. काय चर्चगेटच्या ट्रेनमधून उतरलो ह्याच्यासाठी की आता ट्रेन आम्ही इथून पकडू बँड्रावरून ही CSMT आणि वडाळ्याला उतरू. वडाळ्यावरून चेंज करू, तिकडून पनवेल मिळेल आपल्याला. पण इथे असं काहीच नाही आहे सध्या तरी. यार म्हणजे आतापर्यंत मी रील बघत होते की चांगलं कमवा, म्हणजे तुम्हाला जनरलने जायला नाही मिळणार किंवा स्लीपरने पण नाही. तुम्ही थर्ड एसीने जाऊ शकता, टू टायर एसीने जाऊ शकता. आम्ही काढले गेम भाई उलट आहे. आम्ही तिकीट काढले. इट्स नॉट अबाउट तुम्ही किती कमवता आणि तुम्ही कुठली तिकीट काढता. इट्स अबाउट डिपेंड ऑन कोकण रेल्वे. ते डिसाईड करतं की तुम्ही काढलेली तिकीट बरोबर आहे की नाही. ते रील्सवर जाऊ नका यार. रील्स लोकांना बदनाम करायला खरंच. म्हणजे आता आम्ही तिकीट नाही पास नाही मिळते. त्याने जाऊया का मेलने काय घे ही तरी येऊ दे लवकर. आणि मुंबईत पाऊस नसून पण ट्रेन लेट आहे. हा खरंच मुंबईत पाऊस नाहीये, काहीच नाही तरी ट्रेन लेट आहे. कोकण रेल्वे सुधरा यार, सुधरा. म्हणजे कोणाची इमर्जन्सी असेल तर काय करेल माणूस खरंच. आणि आम्हाला आमचे पैसे डबल टिबल रिटर्न हवेत प्लीज. हा प्लीज. म्हणजे असं नाही तुम्ही चुकीचं 5 तिकीट होते आमच्या ऑलरेडी आणि ते सर्व आम्ही पनवेलने जातोय. तुम्ही चुकीचं करताय. खरंच खूप चुकीचं करताय. कोकण रेल्वे आम्ही परत ट्रेन पकडले दादरसाठी. आता बघूया काय होतंय, किती वाजता पोहोचतोय मेन त्या. व्हॉट इज दिस कोकण रेल्वे. आम्ही तयारी बघा कसली करतोय आणि तुम्ही ट्रेन डिले करताय. व्हॉट इज दिस. नॉट ॲक्सेप्टेबल ॲट ऑल. खरंच कोकण कन्या दुसऱ्यांदा डिसअपॉइंटिंग. लास्ट वीकमध्ये आम्ही गेलेलो तेव्हा आमची वेटिंग 2 आणि 3 वर येऊन थांबलेली. म्हणजे कॅन्सल झाली आमची तिकीट. 2 आणि 3. आणि आता हे काय आहे. नॉट ॲक्सेप्टेबल. नको म्हणजे रेग्युलर ट्रेन म्हणून तू नकोस आता राहूस. दादरला पोहोचलोय आता बघूया कशा प्रकारे ट्रॅव्हल होतं. ॲक्च्युली मला वाटतं ना घाटकोपरवरून जायला पाहिजे होतं. राजू पण मला बोलली आता, पण आम्ही आता डोक्यात आलं ते दादरला आल्यावर. त्यामुळे आता ठीक आहे, पोचू आम्ही वेळेवर असं मला तर वाटतंय. दादरवरून ट्रेन पकडले. आता किती वेळात पोचतोय ते बघूया. कुर्ल्याला जायला जास्त 10 मिनटं लागतील. एवढी रश नाही, 10 वाजून गेले त्यामुळे एवढी रश नाही आहे. राजू कसं वाटतंय. चला आता कुर्ल्याला बघूया किती वाजताची ट्रेन मिळते. भाई आता आम्ही पकडले कुठून, कुर्ल्यावरून ट्रेन पकडले पनवेलची. इथे येऊन काय बरोबर टायमिंग दाखवत नव्हतं. बघूया आता ही तरी किती वाजता पोचते. आहे बऱ्यापैकी रश. म्हणजे रात्रीच्या आता किती वाजलेत
हे 11 वाजायला आले तरी आता बऱ्यापैकी रश आहे अजूनही. म्हणजे काय म्हणावं. प्राजू लाजते हा. राजू भाई लाजते बोलते फ्रॉड कॅमेरा नाही, फ्रॉड कॅमेरा नाही. लोक का बोलतील, बघतात आपल्याकडे सर्व. प्राजू द ही मॅन. इंट्रोवर्ट. फक्त एक्स्ट्रोवर्ट ती माझ्या पुढे बस. म्हणजे एक्स्ट्रा 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 एक्स्ट्रोवर्ट एकदम माझ्या पुढे भाई. म्हणजे विषयच नाही एकदम त्या बाबतीत. आता आम्ही निघालोय, बघूया आता ही ट्रेन किती वाजता पोचते ना पनवेलला ते बघूया आपण. वेळेवर 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 गेलीच पाहिजे आणि आम्हाला वेळेवर ट्रेन मिळालीच पाहिजे. पुढचा प्रवास तुम्हाला आम्ही दाखवूच. ग्रुपवरती चॅटिंगचा वेळ कोण कुठे पोचले आहे. ट्रेन वसईला आता ट्रेन पोचले, वसईवरून निघेल. वसईवरून 14 बसतील. आता समजेल आता कोण कुठे पोचलंय ते. चलो फायनली आम्ही पनवेलला पोचलोय. फायनली पोचलोय पनवेलला कसे तरी. आता आमचे चेहरे कसे हसते एकदम दिसत आहेत. तसं आम्हाला तुम्ही थोड्या वेळात तुम्ही बघाल. पाऊण तासानंतर आम्हाला तुम्ही बघालच तुम्ही. लोक बोलतील लास्ट ब्लॉग मध्ये चांगली दिसत होती. एका ब्लॉग मध्ये एवढी परिस्थिती बदलली. काय काय वाटतंय तुम्हाला प्रवासाबद्दल? कसं वाटतंय एकदम तुम्हाला? भारी. भाई खरंच म्हणजे आता पुढचा एक्सपिरियन्स भारी असणार आहे. बाकी नहीं बोलते ना कैमरा का फिरो मेला सगळं काय तूच घेणार का फुटेज. वैसे ही नहीं बोलते कि सफर खूबसूरत है मंजिल से भी. तो हमारा आज सफर खूबसूरत होने वाला. मंजिल तो है ही पर सफर भी ज्यादा खूबसूरत होने वाला. टेक 2 विथ लाइट. पैच लाईट मारले भावावर. लाईट नव्हती दिसत म्हणून लाईट नव्हती दिसत नाही, भाऊ नव्हता दिसत. भाऊ एवढा डेंजर है कि लाइट अब्सॉर्ब करते हैं. ब्लैक होल. ब्लैक होल. I like this confidence. I like this confidence. स्वतःसाठीच आणलं, मला वाटलं आपल्या सगळ्यांसाठी आणलं. आई आता पुढचा प्रवास समजेल कसा आहे त्या. हा यस जरा बसा तुम्ही. का ग बसा. फायनली पनवेलला पोहोचले आणि ट्रेन येते आता. तुम्हाला दिसते का? लाईट येते ते बघा. लाईट दिसते म्हणजे ट्रेन येते. आता आमची ट्रेन ते गेले तर आम्ही A2ला जातोय आणि A2 आहे तिकडे. A2ला जातो आता. बघूया पुढे कसं काय होतंय. भाई साहब हे बोलतात आपण TCला ॲडजस्ट करूया. TCला ॲडजस्ट करता करता लाठी नेऊ नको याला. सर्वांना काय करतो यार मला ते फायनली ट्रेन आलेली आहे. आले ट्रेन आणि गर्दी नाही दिसत आहे एवढी. स्लीपर स्लीपर स्लीपर. नाही बाय पूर्ण ट्रेन नाही दाखवत आहे. बस नाही दाखवत पूर्ण ट्रेन. बघ भावाला लाईटीशिवाय चालतच नाही. बघा डोक्यावरच लाईट भावाच्या. सगळे झोपले.
आता आमची सीट आहे, आमची सीट आहे. भीती वाटते की पाय. अच्छा सॉरी, आमची नाहीये का? आम्ही कोकण कन्यामध्ये होती. नाही नाही, आम्ही जाणार. आमच्या कोकण कन्याला 5 सीट आहेत आणि ही गाडी कोकणात जाते. 5 सीट आहेत. आम्ही जाणार आहे. ते जाऊया. 5 सीट आहेत आमच्या. एवढं आमची सीट आहे. ते कुठे होता आपला डब्बा काय होता? आपला डब्बा काय होता? नाही ना, आपला तिकडे डब्बा काय होता? बी होता. आमचा म्हणजे आम्हाला तसं केलं असतं आता प्रादुर्भाव प्रवास त्याच्यातच गेला हो, मत्स्यगंधाचा सीनच होतो आता. मत्स्यगंधा असेल ना नाशिकवरनं येताना. B3 भाई A1 कुठे येतोय? आमचा झालाय. हो, मग तुम्हाला उठावं लागलं की तुमची सीट होती? मी सकाळची तिकीट काढली आमची बसची सीट होती. आणि आम्हाला जायचं होतं संध्याकाळी. आम्ही ओके, आणि दुसरे कोणतरी आलेले. सामान घेतोय. मला फोन आला, अहो येताय ना कुठं गावाला? कुठं निघालं? अहो बाई गाडी थांबली, तुमची सीट रिझर्वेशन आहे ना? म्हटलं रिझर्वेशन संध्याकाळचं आहे. असं नाही सकाळचं आहे. मी full tension. A2 आला. लेट्स सी. भाई किती नंबर आहे? 45. 45. इकडे आम्ही खूपच हळूहळू बोलताना दिसतोय तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की ऑलमोस्ट सगळेजण झोपलेले आणि मॅडम, हळू IRC बोलताय का? असल्यामुळे म्हणजे सगळी पब्लिक अशी थोडी म्हणजे कोणी पण कंप्लेंट करू शकेल अशी होती. तर एक सोनाली ते आम्हाला सांगते की समोर जो माणूस झोपलाय ना तो थोडा सनकी आहे, तर तुम्ही मस्ती करू नका असं. तर कारण ते आम्ही त्या आलो आणि इकडे येतो ना आकाश झोपेपर्यंत आम्ही थोडं हळूच बोलत होतो, कारण थोडं म्हणजे वातावरण बघून बोलत होतो असं. ही सीट आहे ही. हा, असं ॲडजस्ट करायचं आहे, कारण इथे 2 टायरमध्ये आमच्याकडे फक्त ते चला, 2च हे सीट बसा. होत्या, एक सोनाली ताईची अमित आणि एक समोरची आपली गंधारची. तर मग आता थोडं ॲडजस्टमेंट कसं करायचं ते डिस्कशन चालू होतं. नाही गंधर बाहेर. अजून सीट शोधतायत हा? किती सीट आहेत विचार करा तुम्ही. शंकू भावा काय तुझंच ऐकलंय आम्ही, तुझंच ऐकलंय. बघा कसं ऍडजस्ट करतोय आता आम्ही. बघा ऍक्च्युली TCने एक जागा दिली आता आम्हाला. फाईन भरला आणि आम्हाला एक सीट मिळालेली आहे. आता आम्ही झोपतो मित्रांनो. अशा प्रकारे आम्ही ऍडजस्ट केलंय. आम्ही आता पोहोचलोय संगमेश्वरच्या पुढे आहोत. आता एक मला वाटतं अर्ध्या तासात नक्कीच 25 मिनिटात वगैरे पोहोचू आम्ही रत्नागिरीला. आम्हाला मिळालं सगळं प्रॉपर बसायला वगैरे. TC सोबत बोलून एक सीट अरेंज केले, चार्जेस वगैरे पे केले आणि सर्वांना प्रॉपर बसायला मिळालं. A2 मध्ये असल्यामुळे असे पडदे वगैरे आहेत. आणि बाहेरचं वातावरण आता ट्रेन थांबले आता उक्षीच्या इथे. थोडा पुढे तुम्हाला माकडे दिसत असतील इकडे. हे बघा
छान असं वातावरण आहे मस्त. मित्रांनो रत्नागिरीला ज्यासाठी आलेलो ते झालेलं आहे काम. आता आम्ही आंघोळ वगैरे झालं. खूप गरम. पाऊस तर एवढा नाही पडला नॉर्मल, पण खूप गरम होत होतं. तर आता काय झालं, आता बड्डे आहे ॲक्च्युली. फ्युचर बड्डे आणि पास्ट बड्डे असे ह्या महिन्यात झालेले बड्डे आहेत. 4 जणांचे बड्डे आहेत. तर आम्ही आता 4घांचे बड्डे करतोय. तुम्हाला दाखवतो कोणाकोणाचे बड्डे करतोय ते. ओके, भेटूया आपण बड्डेला. हां, केक आणला लपून. थोडंफार डेकोरेशन म्हणजे अच्छा हॅपी बड्डेचं लावलं वगैरे. तर बघूया. हां ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. थांबा लाईट. ओ हॅपी बर्थडे टू यू. ओ हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे. हे चौघांना हे घाला एकत्र. एकच आहे आपल्याकडे. काय मी व्लॉग करतोय भाई. मला ते नाही ना, अवीचा लेटेस्ट आहे. अवीचा परवा आहे, नंतर अमू आहे, नंतर सोनू संकू आहे. घोडा हा घोडा. राजू वी हॅव टेबल. टेबल काय बोलतो बायकोसाठी किती वाकलाय बघा भाई. आव्या आरामी. आव्या नाही रे, आम्हीच. फोटो काढतोय. हे मी व्हिडिओ काढतोय, हसू नका. इथे दात काढा. हा एक केक पकडा. हा ते वाला आहे ते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अवी, अमू, संकू अँड अमित. इथे भरव भाई. वैभव खालून बोलतोय. इथे भरव. केक उचला आता, चला आणि भरवा त्याला. माय गॉड, प्यार. ओ माय गॉड, टू लव. ए भाई. नाही फुकट नाही घालवत आहे. बट दिस कुड बी द बेस्टेस्ट बर्थडे एव्हर, जो की नानीज मध्ये सेलिब्रेट झालाय. माझं नाही झालं, माझं फर्स्ट बर्थडे. आणि मॅम सो हॅपी. मला जबरदस्ती का होईना पण ऍड करून त्याच्यात मला थँक्यू. क्रीम आहे का रे जास्त? अशा चुका करत राहा ग्रुप मध्ये ऍड करताना. अवी हे संकू राजूला नाही भरवलं ना यार.
हा ते उचलायला लागेल आपल्याला. फोटो काढूया ये पटकन. जे माझं झालं. अमू आकर, नाही अमू थोडा, अमू थोडा. उलटी आहे मला. अरे नाही उलटी येते. आकर 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 आकर. नाही नाही आकर. मी आधी तुला बरोबर नाही नाही आकर. तू एक बरोबर नाही नाही. ए गणू फोटो काढ. ये वैभव फोटो काढ. आता चालू केलं. ए संपू ये की. आम्ही हॅपी बर्थडे. ए उत्सव. कोकणकडनं आता येताना पण लेट होती, म्हणजे जी 10 साडे दहा पावणे अकराला येते वाटतं, ती रात्रीच्या 2 वाजता आली. म्हणजे जाताना जी लेट गेली ना त्याच्यामुळे येताना पण तिथून लेट सुटली आणि आली. आम्ही 11:30ला पोचलो घरी आणि दीपेश कामाला गेला. रविवार आहे पण नो सुट्टी. सो दीपेश कामाला गेला आणि मी आईकडे आहे, मला थोडं काम आहे म्हणून, आणि आत्याकडे जायचं आहे मला. सो आईकडे आहे. आणि आणि जसं तुम्ही बघायलाच आता व्हिडिओमध्ये की आम्ही बड्डे केला. बड्डेनंतर आम्ही जेवायला गेलो आणि मग सेशनला गेलो. एक रत्नागिरीला हॉटेल आहे, संगम रेसिडेन्सी की रेस्टॉरंट म्हणून, पण जेवण खूप चांगलं असतं. थोडं महाग आहे, थोडं नाही जरा जास्तच महाग आहे, पण वर्थ आहे. टेस्ट खूप छान असते. तुम्ही ट्राय करा जर रत्नागिरीला असाल तर. आणि मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले आहे की रीलमध्ये दाखवतात त्याच्यावर असा विश्वास ठेवू नका वगैरे, कारण म्हणजे आम्ही पण रील बनवतो, पण हेच सांगायचं आहे की कधी कधी खूप रॉंग ह्याने बनवलेल्या असतात त्या. म्हणजे एक रील मी बघितली होती जी एक आई बाबा होते, म्हणजे एक म्हातारं कपल होतं, त्यांच्या रिलेटेड बनवलेलं की मुलाने एवढं तरी कमवावं की आपल्या आईबाबांना म्हातारपणी थर्ड म्हणजे वेटिंग किंवा उभं राहून किंवा स्लीपर किंवा असं जनरल कोचने जायला नाही लागलं पाहिजे. आणि सेकंड एक रील बघितलेली की नवीन लग्न झालेलं कपल होतं, म्हणजे कपल होतं कन्सिडर करा, ते जात होता आणि ती बायको उभी होती. तर त्याच्यात असं लिहिलेलं की गर्ल्स तुम्ही नवरा निवडताना ट्वाईस थिंक करा की नाहीतर मग असं होतं. तुम्हाला ॲटलिस्ट चांगल्या ट्रेनने चांगल्या म्हणजे ॲटलिस्ट सीट अलोकेट करून तरी जाता येईल, घेऊन जाईल असा नवरा बघा वगैरे. तर इट्स नॉट अबाउट तुम्ही किती कमवता किंवा तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुम्ही किती शिकलेले आहात. आता ऑन द स्पॉट कुठली गाडी बंद झाली किंवा काही मिस्टेक झाली असेल तर ट्रेन कधी कधी कॅन्सल होते, पण काही रिझन्स असतात की आपल्याला जायचंच असतं त्या ठिकाणी. तर मग वी हॅव टू ॲडजस्ट समवेअर. आम्ही पण आता ॲडजस्ट करून गेलो एका ट्रेनमधनं. म्हणजे अशा सगळ्या काही गोष्टी असतात की वी हॅव टू ॲडजस्ट समवेअर. तर रॅदर टू जज समवन, म्हणजे एखादी रील बघून आपण कोणाला जज करण्यापेक्षा कधी कधी कंडिशन तशी असू शकते असा दुसरा विचार पण माणसाने करावा. म्हणजे हेच एक ह्याच्यामधनं हे आहे बोध तात्पर्य. म्हणजे प्रत्येक वेळी सिंगल सायडेड विचार नको, कारण व्हिडिओ काढणारा हा तिसरा व्यक्ती असतो, त्याला काय माहिती ना की ती व्यक्ती कशासाठी ट्रॅव्हल करते किंवा आज त्यांच्या बरोबर काय घडलं आहे असं. तर येस, दॅट्स इट अबाउट टुडेज व्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, थँक्यू. आणि येस तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्लॉग, कमेंट करा, आणि तुम्हाला आमची जर्नी कशी वाटली ती सांगा, आणि तुम्हाला अजून कुठले व्लॉग बघायला आवडतील ते पण सांगा. बाय, जय सियाराम, थँक्यू.